तुम्हा सर्व पत्रकार बंधूंना कल्पना आहे 2023 मध्ये एक मोठं आंदोलन आमचं 26 दिवस या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होतं। त्या माध्यमातून आपले तत्कालीन मुख्यमंत्री जे होते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या सर्व कोळी जमात बांधवांची बैठक जी होती ती सह्याद्री अतिथीगृहावर घेण्यात आली होती। त्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हाला एक इतिवृत्त दिलं होतं। त्या इतिवृत्तामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की या आदिवासी कोळी जमातीला जातीचं प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र सुलभ रीतीने देण्यात येईल। त्यानंतर जसा सामाजिक न्याय विभागाचा रक्त नात्यातील संबंधातील जो GR आहे तसा GR आदिवासी विकास विभागाचा बी काढण्यात येईल आणि जे समिती कार्यालय वैधता पडताळणी समिती कार्यालय धुळे येथे कार्यालय कार्यरत आहे ते कार्यालय 2 दिवस जळगाव येथे देखील कार्य करत राहील असे स्पष्ट आदेश हे झालेले होते। परंतु त्या संदर्भात आम्हाला ते GRची अपेक्षा होती ती GRची अपेक्षा गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून या सरकारने पूर्ण केले नाही। त्या संदर्भात आम्ही आता नुकतीच 2 तारखेला मुख्यमंत्री महोदयांची देखील भेट घेतली, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यांना आम्ही एक स्मरणपत्र देखील दिलेलं आहे। परंतु या अधिवेशनापूर्वी जर आमचं जात वैधता प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आणि रक्त नात्यातील GR संदर्भात तात्काळ कार्यवाही या सरकारने केली नाही तर फार मोठं आंदोलन या महाराष्ट्रभर उभं राहील आणि या सरकारला आम्ही धारेवर धरू।